जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. आज मी 1969 साली प्रदर्शित झालेल्या आधार या मराठी चित्रपटाविषयी माझे मत व्यक्त करणार आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर मला जे जाणवलं ते शब्दात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न. माझ्या मते आधार हा केवळ एक चित्रपट नाही, तर एका स्वाभिमानी स्त्रीच्या संघर्षाची आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी आहे. गीता या नायिकेभोवती फिरणारी ही कथा त्या काळातील अत्यंत प्रगत आणि विचार करायला लावणारी होती. अनुपमा यांनी साकारलेली गीता ही अशी स्त्री आहे जिला स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहायचं आहे. तिला कोणाच्याही पैशाची किंवा सहानुभूतीची गरज नाही, फक्त तिच्या साथीदाराच्या साथीची गरज असते. पण दुर्दैवाने तिचाच पती तिला फसवतो आणि श्रीमंतीच्या मोहापायी तिला सोडून जातो. अशा कठीण परिस्थितीतही ती खचत नाही. पुण्याहून मुंबईला येऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते. मुंबईत ती स्वतःमध्येच राहते. कुणाशी वाद नाही, मैत्री नाही, अपेक्षा नाही. पण नियती तिला एका प्रामाणिक पण वयानं तिच्यापेक्षा दुप्पट आणि गर्भश्रीमंत बॅरिस्टरच्या रूपाने आधार देते. विशेष म्हणजे तो तिची मदत करतो, पण त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. पण पुढे कथेत एका अनपेक्षित वळण येते जेव्हा समजते की त्या बॅरिस्टरच्या दिवंगत पत्नीचा आणि गीताचा चेहरा अगदी सारखाच आहे. इथून पुढे कथा अधिक रंजक आणि भावनिक होत जाते. चित्रपटातील अभिनय अतिशय प्रभावी आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. विशेषतः नायिकेच्या भूमिकेतून अनुपमा यांनी स्त्रीची जिद्द, स्वाभिमान आणि संघर्ष अत्यंत सुंदरपणे दाखवण्यात आला आहे. राजा परांजपे यांचे दिग्दर्शन या चित्रपटाची सर्वात मोठे बलस्थान आहे. त्यांनी कथा ज्या पद्धतीने पडद्यावर साकारली त्यातून त्यांची दृष्टी आणि संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते. 1969 साली असा एक विषय हाताळणे म्हणजे काळाच्या पुढचा विचार होता असेच म्हणावे लागेल. संगीताबद्दल बोलायचं झाले तर सुधीर फडके यांचे संगीत आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला एक वेगळीच उंची देतात. आजही गाणी कानात रेंगाळतात. हा चित्रपट पाहताना मला वारंवार वाटत राहिले की राजा परांजपे यांनी केवळ एक चित्रपट बनवला नाही, तर समाजाला एक विचार दिला आहे. त्यांच्या दिग्दर्शनाला, कथानिवडीला आणि उत्कृष्ट कलाकृतीला माझा मनापासून सलाम. माझ्याकडून आधार या चित्रपटाला 5 पैकी 5 स्टार. धन्यवाद. जय भवानी.